मुंबईमध्ये मातोश्री बाहेर शिवसैनिकांचं नाराजी नाट्य। प्रभाग क्रमांक 202 मधून माजी महापौर श्रद्धा जाधवांना उमेदवारी दिल्यानं नाराजीचा स्फोट। तिकीट नाकारल्यानं शाखा प्रमुख आणि शिवसैनिकांना अश्रू अनावर। नाशिकमध्ये भाजपमध्ये तिकीट वाटपावरून राडा। एबी फॉर्मची पळवापळवी, गाड्यांचाही पाठलाग, इच्छुकांकडून थेट जिल्हाध्यक्षांचा पाठलाग। संभाजीनगरमध्ये उमेदवारी न मिळाल्यानं मंत्री अतुल सावेंच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा राडा। महिला पदाधिकाऱ्यांसह पुरुष कार्यकर्त्यांचा गोंधळ। निष्ठावंतांना डावलून नव्या कार्यकर्त्यांना तिकीट दिल्यानं नाराजी। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरातही महायुती तुटली। शिंदेंची शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढवणार निवडणूक। पुण्यामध्ये विजय शिवतारेंकडून एबी फॉर्मचं वाटप, मात्र कार्यालयाबाहेर शिवसैनिकांचा राडा। शिवतारेंनी पैसे घेऊन एबी फॉर्म वाटल्याचा आरोप। मुंबईमध्ये शिवसेना भाजपचं जागा वाटप अखेर ठरलं। शिंदेंची शिवसेना 90 जागांवर तर 137 जागांवर भाजपचे उमेदवार लढणार। मुंबईमध्ये शिवसेना भाजपचं जागा वाटप अखेर ठरलं। शिंदेंची शिवसेना 90 जागांवर तर भाजप 137 जागांवर लढणार। मुंबई पाठोपाठ ठाण्यातही भाजप आणि शिवसेनेचा तिढा सुटला। ठाण्यात युतीचा फॉर्म्युला ठरला। ठाण्यामध्ये शिंदेंची शिवसेना 87 आणि भाजप 40 जागांवर लढणार। नागपुरात भाजपकडून अनेक दिग्गज माजी नगरसेवकांना डच्चू। भाजपकडून सुमारे 20हून अधिक तरुण उमेदवारांना संधी। उमेदवारी न मिळाल्यानं अनेक इच्छुक नाराज। नवीन वर्षाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता। 5 जानेवारीला निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद।